नमस्कार. DS4 न्यूज येवलामध्ये स्वागत आहे. येवला शहर आणि तालुक्यातील नागरिकांच्या रेशन कार्ड, वीज मीटर आणि घरकुल यांसारख्या विविध प्रलंबित प्रश्नांनी नागरिक त्रस्त झाले होते. याच पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर बगरे यांनी येवला तहसील कार्यालयात एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. रेशन कार्डच्या अडचणी असोत किंवा वीज मीटर आणि घरकुल योजनेतील त्रुटी या सर्व प्रश्नांवर खासदार भास्कर बगरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. अनेकांचे प्रश्न जागेवरच मार्गी लावल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत होते. यावेळी खासदार भास्कर बगरे यांच्या सोबत ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे, तहसीलदार आबा महाजन, गट विकास अधिकारी संदीप वायाळ, गट शिक्षण अधिकारी संजय कुसळकर तसेच MSCB महावितरण आणि नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार भास्कर बगरे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना कामात दिरंगाई न करता लोकांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. लोकप्रतिनिधींनी थेट कार्यालयात येऊन समस्या सोडवल्यामुळे येवल्यातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या असून ही बैठक अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडली. DS4 न्यूज साठी दीपक सोनवणे, येवला. आज येवला तहसील कार्यालयामध्ये एक जे कामकाज चाललंय किंवा लोकांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या संदर्भामध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये जनतेचे, सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहे, समजा दाखल्याच्या बाबतीत असेल, रेशन कार्डच्या बाबतीत असेल किंवा अजूनही जे वेगवेगळे विषय आहेत, रस्त्याच्या अडचणी आहेत, तर त्या लोकांकडून घेऊन ताबडतोब प्रांत साहेब होते, तहसीलदार साहेब होते, BDO होते, बाकीचे अधिकारी उपस्थित होते. यांच्या माध्यमातून कसे ताबडतोब मार्गी लावता येतील या दृष्टीने आजची बैठक होती आणि मला नक्कीच जेवढ्याही अडचणी या ठिकाणी आलेल्या आहे तर त्या मार्गी लावण्याच्या दृष्टीने तहसीलदार साहेबांना, प्रांत साहेबांना किंवा BDO साहेबांना सूचना केलेल्या आहे आणि नक्कीच मार्गी लागतील असं वाटतं. मागणी पण केला अद्याप आता 2 वर्षापासून रेल्वेने करोनाचं निमित्त केलंय आणि जेवढ्याही गाड्या करोनाच्या अगोदर मग येवला असेल, मनमाड असेल, नांदगाव असेल किंवा ज्याही लासलगाव आहे, निफाड आहे, या ठिकाणी थांबत होत्या, त्या सगळ्या गाड्या आज थांबत नाही आणि जनतेची सातत्याने मागणी तीच आहे की ज्या करोनाच्या काळाच्या अगोदर ज्या गाड्या थांबत होत्या त्या गाड्यांना परत स्टॉपेजेस द्यावे. परंतु रेल्वेकडून, म्हणजे मी रेल्वे मंत्री असतील किंवा रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष असतील यांच्याकडे सातत्याने किंवा आपल्या विभागाचे जनरल मॅनेजर असतील किंवा DRM असतील यांच्याशी प्रयत्न करतोय, परंतु अजूनही त्याला पाहिजे तसं यश मिळत नाहीये. तरी अजूनही या पावसाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न त्या ठिकाणी मांडून जनतेचे प्रश्न आहे, कारण शेवटी जसं रस्त्यावरती STची सेवा आहे तशी रेल्वे मार्ग आपल्या बाजूला आणि सर्वात स्वस्त रेल्वेचा प्रवास आहे आणि त्यामुळे लोकांची साहजिकच अपेक्षा आहे की पूर्वीचे स्टॉपेजेस व्हावे आणि ती मागणी मी नक्कीच आजपर्यंतही करत आलोय आणि पुढे करत राहणार. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.